नमस्कार मंडळी. आज आपण संवाद साधणार आहोत एका अशा शिक्षकांसोबत ज्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक नवीन दृष्टिकोन दिलेला आहे. सध्या राज्यभरात खरं तर त्या गोष्टीची चर्चा आहे सुरू. तेच म्हणजे सातारा जिल्ह्यातील दिवड या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आणि तिथलेच बालाजी जाधव सर आज आपल्यासोबत आहेत. सर, अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे साधं सरळच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. सर, सध्या राज्यभरात या शाळेची चर्चा सुरू आहे. तर हा प्रवास सुरुवातीला काही सोपा नसणार आहे. तर या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली, काय सांगाल? शिक्षक शाळेत, पालक घरी. दोघं मिळून तारतात मुलांचं आयुष्य. शाळा ही तीनचाकी रिक्षासारखी असते पहा. एक त्यातला चाक असतो शिक्षक, दुसरा असतो प्रशासन आणि तिसरं चाक असतं पालक. खरं तर पालक हा सगळ्यात महत्त्वाचा चाक असतो यातला. कारण ते जोपर्यंत तुमच्यावरती विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही खाजगी शाळा असो, सरकारी शाळा असो, कुठल्याही शाळेमध्ये अपेक्षित बदल घडवू शकत नाहीत. साधारण 8 महिन्यापूर्वी मी बदलून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड, तालुका मान या शाळेमध्ये आलो. आणि तिथे आल्यानंतर भौतिक सुविधांच्या बाबतीत ती शाळा ऑलरेडी खूप चांगल्या लेव्हलला होती. माझा एक शालेय जीवनापासूनचा हॅबिट आहे, की मी कुठल्याही नवीन गोष्टी जेव्हा एंटर करतो, तर मी त्याला रिव्ह्यू करतो. आणि आम्ही रिव्ह्यू केला, की आज या शाळेमध्ये कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कुठल्या गोष्टीवरती आपण काम करणं आवश्यक आहे. आणि या गोष्टींचा जेव्हा आम्ही ॲनालिसिस केला, तर ॲनालिसिस केल्यानंतर आमच्यासमोर काही गोष्टी आल्या. आणि तुम्ही म्हटल्यासारखं, की बदल हा सहजासहजी होत नाही किंवा सोपा नसतो. आणि साधं सरळच्या प्रेक्षकांना सुद्धा ही गोष्ट नक्कीच माहीत असेल, की जेव्हा तुम्हाला ग्रामीण भागातल्या एका जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जर बदल घडवायचे, तर ते बदल घडवण्यासाठी तीनचाकी रिक्षाच्या तिन्ही घटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन येणं आवश्यक असतं. आणि योगायोगाने आमच्या शाळेमध्ये आम्ही असणारे 4 शिक्षक आहोत. तर या 4ही शिक्षकांचं एक ट्युनिंग चांगलं परफेक्ट जुळलं होतं. आणि आजकाल पालकांसमोर तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण घेऊन जाता, तुमचं काम घेऊन जाता, त्यातल्या विशेषतः माता पालकांसमोर जेव्हा तुम्हाला जायचंय, तर त्या प्रत्येकाचं एक ओपिनियन आहे, की आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमातलं शिक्षण मिळावं. आणि मग हा प्रवास मराठी माध्यमाच्या शाळेला इतका सोपा नाहीये. आणि त्याच्यासाठी मग भगवद्गीतेत एक सुंदर वाक्य आहे पहा. धोपट मार्ग सोडू नका असं नाव आहे. परंतु आम्ही दररोज ते वाक्य छेदतो आणि दररोज काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न जेव्हा रिक्षाच्या या मुख्य चाकाला कळायला लागला, म्हणजे ज्याला पालक असं म्हणतो आपण. बाकी प्रशासनाला माझं काम 15-20 वर्ष माहीत आहे, माझ्या जोडीदारांना माहीत होतं. पण जेव्हा हे पालकांसमोर आमचं काम जायला सुरुवात झाली आणि मग जिल्हा परिषद दिवड शाळेच्या या यशाकडे जाणाऱ्या प्रवासाला खरं तर सुरुवात व्हायला लागली. आणि त्या सुरुवात होण्यामध्ये सध्या तरी मी एक सांगेन, की मराठी माध्यमाच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या एक 2-3 मुलं वाढणे म्हणजे प्रचंड मोठी गोष्ट आहे. पटसंख्या वाढणे ज्याला म्हणतो आपण. आणि यावर्षी तर असा झाला आमच्या शाळेच्या संदर्भाने, की 30 पेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सोडून आमच्या मराठी माध्यमाच्या खेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आले. आणि मग या 3 चाकी रिक्षा ज्याला म्हटलं मी शाळा, त्यातला प्रमुख घटक पालक आहे, जो दिवडच्या सगळ्या पालकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास. त्यातला दुसरा एक भाग आहे, आमचं प्रशासन आहे. तर ज्या मान तालुक्यात मी काम करतो, त्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आहेत लक्ष्मण पिसे साहेब. तर त्यांनी यावर्षी स्वतःच्या पैशातून तालुक्यात ज्या शाळांचा पट 20 ने वाढेल, त्यांच्यासाठी एक खास सन्मान चिन्ह, बक्षीस आणि आमसभेमध्ये त्या गावचा सन्मान करण्याचा विचार केला होता. आणि त्यांनी तो प्रत्यक्षात उतरवला आणि आमच्या दिवडच्या शाळेने तालुक्यात सगळ्यात जास्त पट वाढवण्याचाही बहुमान मिळवला. तर त्याचं सगळं श्रेय हे प्रशासन आणि दिवडच्या पालकांना जातं. आणि ज्याही पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे पटसंख्या वाढवण्यात मात्र इथे त्यानिमित्ताने मी एक सांगेन, की पटसंख्या वाढली म्हणजे शाळा चांगली झाली असं पण नाही. तर ही फक्त संख्यात्मक वाढ आहे. आणि आमचे सध्या हे प्रयत्न सुरू आहेत, की या संख्यात्मक वाढीला गुणात्मक वाढीमध्ये आपल्याला कसं कन्व्हर्ट करता येईल. तर याच गोष्टीमुळे दिवडच्या शाळेची सध्या चांगल्या दृष्टीने चर्चा होताना आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे. म्हणजे या गोष्टीवरनं एक गोष्ट तर कळते, की एका ठराविक प्रवासाला म्हणजे एखादा दिवस किंवा एखादी घटना पुरेशी नसते. तर त्यासाठी सातत्य प्रयत्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. अगदी. आत्ताच सर तुम्ही म्हणालात, की खाजगी शाळेतून तब्बल 30 पेक्षा जास्त विद्यार्थी आज मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आल्यात.
तर हा पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आहे तुमच्यावरती. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर हे समाजातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, की एखाद्या गर्भश्रीमंत पालकाने, वेल एज्युकेटेड पालकाने एखाद्या खाजगी शाळेतून मुलगा काढावा आणि खेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावा. तर याच्या मागे ना, सध्या मराठी माध्यमात शिकून ज्यांनी स्वतःचे करिअर चांगले केले, तेच लोक मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालायला तयार नाही. त्यांना असं वाटतं, की माझ्यापेक्षा माझ्या मुलाचं करिअर चांगलं व्हावं. तर करिअर याचा अर्थ काय? तर बहुतांश समाजातले लोक आज करिअरकडे प्रचंड पैसा मिळवणे या हेतूने पाहत आहेत. आणि मग पालकांचा एकच उद्देश आहे, की माझ्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. आणि हा जोपर्यंत ट्रेंड चेंज होत नाही आणि मग तो ट्रेंड आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे खाजगी माध्यमातून आमच्याकडे मुलं येतात. तर हे फक्त आम्ही चांगलं पुस्तक शिकवतो म्हणून येत नाही. तर याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे आउट ऑफ द बॉक्स असणाऱ्या गोष्टी आम्ही आमच्या शाळेत मुलांना शिकवतो. आणि मग त्या पालकांनी हा विचार केला, की अरे माझा मुलगा या शाळेत जातोय, तर त्याला उत्तम पुस्तक शिकायला मिळते. त्याच्यासोबत त्याला जगातल्या वेगवेगळ्या भाषा पण शिकायला मिळतात, की ज्या तुम्ही बाहेर 50,000 70,000 रुपये फीस भरून भाषा शिकू शकता. ती माझ्या मुलाला इथे मोफत शिकायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, की हे सगळं शिक्षण त्याला आनंदाने शिकायला मिळतं. बाहेर तुम्ही कुठलेही कोचिंग लावायचे तर पैसे पे करावे लागतात आणि इथे हे सगळं आनंदाने पुस्तकी शिक्षणासोबत मिळते. आणि मग आमच्या शाळेमध्ये आम्ही मुलांना उत्तम लाठीकाठी चालवायला शिकवलं, ज्याने मुलांचा हेल्थ स्ट्रॉंग राहील. अदरवाईज जंक फूड खाऊन सगळ्या मुलांच्या हेल्थचे इश्यू येत आहे. आणि मुलांना उत्तम आम्ही संगीत शिकवलं, पियानो वादन शिकवलं. आमच्या शाळेतली मुलं चांगले वारली पेंटिंग काढतात. आम्ही स्वतःचं एक सॉफ्टवेअर बनवलंय बँकिंगचं आणि ते बँकिंगचं सॉफ्टवेअर आमचे 3रीचे विद्यार्थी रन करतात. आणि मग कुठल्या पालकाला आवडत नाही, की माझा मुलगा या वयामध्ये एक बँक चालवू शकतोय. कदाचित तो भविष्यामध्ये चांगला फायनान्सर होऊ शकतोय. त्या मुलांना जगभरातल्या वेगवेगळ्या देशातील शाळांसोबत कोलॅबोरेशन करायची संधी आम्ही देतोय. आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या गोष्टीचा इम्पॅक्ट समाजातील या लोकांवरती झाला. आणि मग जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळी गोष्ट प्रोव्हाईड करता, इतरांपेक्षा वेगळी गोष्ट तुम्ही जगाला दाखवता किंवा देता, तेव्हा तुमच्याकडे ते लोक यायला सुरुवात होत असते. आणि याच्यासोबतच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्येही आमच्या शाळेतल्या मुलांनी उत्तम यश मिळवले. तर या सगळ्या गोष्टीमुळे कदाचित पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय आणि ते मुलं खाजगी शाळेतून मराठी शाळेत आमच्या येत आहेत आणि त्या मार्गाने आमची शाळा सध्या मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे शिक्षणासोबत म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळत नाहीये, तर सगळ्याच गोष्टींनी विद्यार्थ्यांना तयार केलं जाते. म्हणजे जसं आता प्रत्येक जण म्हणतो, की आता येणारी पिढी ही भारताचं भविष्य आहे. अगदी, तर तेच योग्य पद्धतीने त्यांना शिकवण्याचं काम चालू आहे. अगदी. आता खूप जणांचा असा समज आहे खूप जणांचा, की प्रायव्हेट शाळा म्हणजेच खूप चांगल्या शाळा असतात. जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक बघितल्या तर अनेक आता बंद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. तर खाजगी शाळांना जास्त प्राधान्य दिलं जातं. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? इंग्लिशमध्ये एक सुंदर वाक्य आहे पहा. एव्हरी जिलेटिंग थिंग इज नॉट गोल्ड. म्हणजे प्रत्येक चकाकणारी गोष्ट हे सोनं नसते. त्याला चमक पण लावलेली असते काही वेळा. माझं तर असं मत आहे, की कुठलं माध्यम किंवा कुठल्या प्रकारच्या शाळा याचा शिक्षणावर 5 ते 7% पेक्षा जास्त परिणाम होत नाही. फक्त झगमगाट पाहून काही पालक त्या शाळांकडे जातात. माझं पालकांना साधं सरळच्या माध्यमातून खरं तर एक विनंती आहे. मी आदेश वगैरे नाही देऊ शकणार. पण फक्त तुम्ही शाळेच्या बाबतीत विचार करताना हा विचार करायला आवश्यक आहे. म्हणजे आता एक रिसेंटलीचं एक्झाम्पल सांगतो. आमच्याकडे एक चांगल्या शाळेतून म्हणजे ती पण चांगली शाळा आहे. तिकडनं ते पालक सांगत होते, की तिथले शिक्षक आम्ही शाळा सोडून येताना आम्हाला सांगत होते, की इतकी सुंदर रंगवली शाळा आपण, इतकी चांगली बिल्डिंग आहे आपल्याकडे. आणि मग त्या पालकाने विचारलं, की माझा मुलगा 2री पास आउट झालाय. त्याला चांगलं वाचता पण येत नाही, लिहिता पण येत नाही आणि तुमच्या एवढ्या मोठ्या नावाला किंवा तुमच्या रंगवलेल्या उंच बिल्डिंगचं मी काय करू? आणि मग असं गृहीत धरायचं नाही, की खूप मोठी बिल्डिंग आहे, खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि तिथेच उत्तम शिक्षण मिळेल असंही काही नाही. मी माझ्या 20 वर्षात झाडाखाली बसून पत्र्याच्या 10 बाय 10च्या खोलीत पण वर्ग चालवले आणि त्याही मुलांनी राज्यात सर्वोत्तम यश मिळवले. त्यामुळे पालकांनी किंवा समाजातल्या कुठल्याही घटकाने हा विचार करण्याची आवश्यकता नाही, की माझा मुलगा साध्या शाळेत जातोय, मोठ्या बिल्डिंगमध्ये जात नाहीये. एकमेकाचं पाहून जर तुम्ही याचं अनुकरण करत असाल, तर हे तुमच्या मुलाच्या दृष्टीने घातक आहे. कारण भविष्याचा मार्ग घडवणारं शिक्षण जिथं मिळत असेल, तिथं तुमच्या पाल्याने शिकायला पाहिजे. मग ते तुम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिका
अदरवाईज कुठल्याही शाळेत शिका, फक्त कधीतरी जाऊन पहा की तुमच्या मुलाच्या वर्गात शिकवणारा शिक्षक कोण आहे. त्याला आउट ऑफ द बॉक्स काय वेगवेगळं येतं का? का फक्त 35 मिनिटाची तासिका घेऊन तो त्याच्या पगारापुरतं काम करतोय? तर या गोष्टीचा पालक म्हणून जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तर 10-20% तरी मी असं सांगेन की लोक मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांकडे वळलेले आपल्याला दिसतील. हा या 2 शाळांमधला विशेषतः फरक माझ्या दृष्टीने मला सांगता येईल. जसं आता काळ बदलतो आपण सगळेजण म्हणते की एआय आलेला आहे किंवा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी बदलते. तर त्याप्रमाणे पालकांचे सुद्धा मत जे आहे शिक्षणाबद्दलचं ते पण बदलत चाललंय. त्यामुळे अनेक शाळेतील शिक्षकांनी हे आव्हान आहे असं न स्वीकारता एक संधी आहे म्हणून स्वीकारलं तर ते जास्त सोपं होईल असं मला वाटतंय. ॲब्सोल्युटली. कारण आधुनिक तंत्रज्ञान किंवा कुठलीही नवीन गोष्ट असेल पहा, तर ती नवीन गोष्ट अगदी तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये हायर लेव्हलचं एज्युकेशन घेतलेल्या माणसाला सुद्धा द्या, तर ती नवीन गोष्ट आपल्याला कठीण वाटते. आपल्याला वाटतं आपलं जे रुटीन काम सुरू आहे तेच बेस्ट आहे, आता मला नवीनची आवश्यकता नाही. मात्र काय आहे की बदलाशिवाय तुमची प्रगती होत नसते आणि त्याच्यामुळे याला संधीच आपण मानलं पाहिजे. आणि मग हे शासनाच्या माध्यमातून खूप साऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान ऑलरेडी प्रोव्हाइड केलंय. शासनाने आम्हाला एआयचे ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केलेत आणि त्याचा प्रत्यक्ष वापर इथं सुरू आहे. पण काही मोठ्या-मोठ्या शाळांमध्ये तुम्ही जाऊन पहा, नुसत्या दाखवण्यापुरत्या लॅब आहेत. म्हणजे आमच्याकडे जे मुलं आता शाळा सोडून, खाजगी शाळा सोडून आलेत, तर त्या मुलांना आम्ही आमच्या लॅबमध्ये नेलं, तर ते म्हणतात की नाही, आम्हाला कॉम्प्युटर चालवता येत नाही, आम्हाला लॅपटॉप चालवता येत नाही. आणि मागील वर्षी त्या पालकांनी ₹70,000 ₹80,000 त्या शाळेची फीस पे केलेली आहे. तर त्यामुळे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आधुनिक गोष्टींचा स्वीकार व्हायला हवा, आधुनिक गोष्टी आपण शिकायला हव्यात, की ज्याच्या आधारावर तुमच्या मुलाचं भविष्य राहणार आहे. त्या गोष्टी मग कुठल्याही शाळेचा शिक्षक असो, त्याने ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. फक्त 35 मिनिटं मी पुस्तक वाचून दाखवलं, तर तुमच्या मुलाला बेस्ट शिकता येतं, हा भ्रम आता सोडून देणं आवश्यक आहे. कारण त्याचं एक सिंपल उदाहरण सांगतो मी. तुम्ही आणि आम्ही जेव्हा 8व्या-9व्या वर्गात शिकायचो, म्हणजे मी तर माझ्याहून सांगेन, की मला माझे भूगोलाचे सर ना एक नकाशा दाखवायचे वर्गात आणि सांगायचे की हे हिमालयाचं टोक आहे, हे नदी आहे, हा रस्ता आहे. आम्ही मैदानावर येऊन मित्र विचार करायचो की अरे, हिमालयापासून महाराष्ट्र आपला इतक्या अंतरावरती आहे. म्हणजे तो कॉन्सेप्ट क्लिअर झालेला नव्हता. दोष आमचाही असेल तेव्हा. पण आज आमची मुलं Google अर्थहून, ज्या प्रत्येक मुलाच्या हातात आयपॅड आहे आमच्या शाळेतल्या, आणि तो मुलगा Google अर्थवरनं डिस्टन्स चेक करतोय. म्हणजे मला इथून जपानला जायचं तर किती वेळ लागतो. आणि हे मुलांच्या हातामध्ये ज्या शाळांनी जे शिक्षक देऊ शकतात, तिथली मुलं बेस्ट चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेऊ शकतात. म्हणजे ज्या गोष्टी अशा आहेत, ज्याला आपण कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट म्हणतो. म्हणजे जसा उदाहरणार्थ हे फ्लॉवर आहे आपल्यापुढे. तर याचं कशी उत्पत्ती होते, हे तुम्ही आम्ही पुस्तकात पाठ केलं पहा. आणि पुस्तकात पाठ करून परीक्षेत मार्क्स मिळवले. पण आमची मुलं आज 3D ॲनिमेशनच्या माध्यमाने याची उत्पत्ती समजून घेतात. म्हणजे माझ्या डोक्यात असलेला ब्रेन आहे, माझ्या बॉडीमध्ये असणारा हार्ट आहे. तर या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा तुम्ही सिम्युलेशनच्या माध्यमाने शिकता, तर तेव्हा तुमच्या मुलाला ते बेस्ट कळायला लागतं. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्या पालकांना सांगेन सगळ्या, की तुमचा मुलगा हे शिकतोय का? हे आज तुम्ही पहा. अदरवाईज तुमचा मुलगा सूर्यमालेतली ग्रह पाठ करतोय आणि परीक्षेत लिहितोय, याच्या पलीकडे जर काही करत नसेल, तर तो जिओग्राफी मधला सायंटिस्ट नाही होऊ शकणार. आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या दिवडच्या शाळेत ना आम्ही एक क्वेश्चन आवर ठेवलाय. आठवड्यात 2 वेळा असतो तो, की त्यामध्ये पुस्तक सोडून वेगळे प्रश्न विचारायचे मुलांनी. मग मुलं जनरली काही पण विचारतात. त्यामध्ये मजेशीर प्रश्न पण येतात आणि मग मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळते. मला आज सांगा, तुम्ही देशात किंवा महाराष्ट्रात अशी एक पण शाळा नसेल, की जिथे पुस्तकाच्या बाहेरचं मग शिकायला आणि विचारायला परवानगी असते. आणि आमच्याकडे ज्या लोकांना अडचणी वाटतात, की मराठी शाळेत मुलं कमी आहेत, आम्ही ती संधी मानतो. माझ्याकडे समजा 20 विद्यार्थी आहेत एका वर्गामध्ये. त्यांचे दिवसात मी 10 वेळा नोटबुक चेक करतोय. तुमचा मुलगा ज्या शाळेत जातो ना, तिथे 70 मुलं आहेत तुमच्या वर्गात. तिथे 8-9 हजार रुपयावाल्या मॅडम शिकवतात. त्या 70 मुलांचा होमवर्क तरी चेक होत असेल का हो? हे साधा सिंपल कॉन्सेप्ट आहे. त्या मॅडमनी कधी 3D सिम्युलेशन तुम्हाला शिकवावं. आणि मग हा विचार होणं अपेक्षित आहे सध्या, की माझा मुलगा जे काही शिकतोय, त्या मुलाला ते खरंच भविष्याच्या दृष्टीने शिकता येतं का? त्याचा काही उपयोग होतो का? कारण शिक्षण असं असायला हवं पहा, की ज्याचा उपयोग आपल्याला रिअल लाईफमध्ये करता आला पाहिजे. म्हणजे जसा मी आता कॅज्युअल गप्पामध्ये सांगितलं, की मी नागरिक शास्त्रात शिकलो, की मला डाव्या बाजूने चालायला आमच्या गुरुजींनी शिकवलं. आणि ते आमच्या गुरुजींनी आम्हाला कसं शिकवलं होतं, तर प्रत्यक्ष रोडवर घेऊन गेले आणि आम्हाला सांगितलं, की हा रोड आहे, हे तुझी डावी बाजू आहे, ही तुझी उजवी बाजू आहे.
तर तुम्हाला कधीही चालताना डाव्या बाजूने चालायचं. असं प्रॅक्टिकल एज्युकेशन जेव्हा तुमच्या मुलांना मिळायला लागतं, तेव्हा तो कुठल्याही माध्यमात, कुठल्याही शाळेमध्ये तो चांगला माणूस घडायला लागतो. हे याबद्दल मला सांगता येईल खरं तर. म्हणजे सध्या आता जे सगळीकडे सुरू आहे, की फक्त पुस्तकी ज्ञान देणं किंवा रट्टा मारणं आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे फक्त आपल्याला परीक्षेत मार्क मिळतात. पण खरं आयुष्य जेव्हा परीक्षा घ्यायला लागतं, तेव्हा तिथं नेमकं काय केलं पाहिजे, हे नक्की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये शिकवताय असं वाटतंय. अगदी, अगदी. पुस्तकासारखा मित्र कोणताच नाही असं आपण म्हणतो. अगदी लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत, अनेक जण आत्ताही म्हणतात. तर आता जे तंत्रज्ञान आले, तंत्रज्ञान आणि पुस्तक यांचा समतोल तुम्ही कसा राखला? काय सांगाल? हे पहा, पुस्तकांच्या वाचनाला जगात पर्याय नाही. एका वाक्यात सांगायचं तर. कारण मी महाराष्ट्रात, देशात टेक्नो सॅव्ही टीचर म्हणून फेमस आहे. सगळे लोक मग माझ्याकडे पाहतात, की "अरे, तुम्ही तर सगळं iPod आणि टॅबलेट याच्यावरती शिकत असाल." असं नाहीये. माझ्या शाळेतल्या दुसरीच्या प्रत्येक मुलाने 100 पेक्षा जास्त गोष्टींची पुस्तकं वाचली. आणि आमच्या शाळेत एक गोष्टीची शाळा नावाचा उपक्रम आहे. पहा, आपल्या माध्यमातून हजारो लाखो शिक्षक आणि पालकांनी हे खरं तर ॲक्सेप्ट करायला हवं. म्हणजे मी कोविडमध्ये ना एका छोट्या शाळेवरती होतो. तर तिथे साधारण 3.5 वर्ष मी एकटा शिक्षक होतो 4 वर्गांना. आणि मग माझ्यापुढे चॅलेंजेस यायचे. जसं सांगितलं, की जिथे काहीच नसतं ना, तिथे प्रत्येक गोष्ट करायला तुम्हाला संधी असते. आणि मी विचार केला, की 4 वर्ग, 16 ते 20 विषय एकट्याने शिकवायचे. आणि मग हे चॅलेंजेस होते. आणि मग त्याच्यात एक मला सोपा मार्ग सापडला. मी मुलांना छोट्या-छोट्या गोष्टी सांगायचो. आणि त्या गोष्टी 3 महिन्यानंतर पण ना मुलांना आठवायला लागायच्या. सहज आठवायचे ते. म्हणजे जर मी पाठ शिकवला तर तो नाही आठवायचा. म्हणजे ओल्ड मेथडने. जसं ओल्ड मेथडमध्ये फक्त आपण एक्सप्लेनेशन, ट्रान्सलेशन या मेथड्स यूज केल्या जायच्या. पण त्या गोष्टीची शाळामध्ये ना आम्ही 4 ते 5 टप्प्यावरती काम केलं त्याच्यामध्ये. हे जगातल्या कुठल्याही शाळेत, कुठल्याही विषयासाठी, कुठल्याही माध्यमात वापरता येणारी मेथड आहे. आणि विशेष म्हणजे या मेथडने मुलांमधले 5 कौशल्य डेव्हलप होतात पहा. म्हणजे तंत्रज्ञान आणि पुस्तक या दोन्हीचं सांगड कशी घालता येईल, तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी सांगतो. तर मी मुलांना पुस्तकातल्या पाठांच्या गोष्टी बनवून सांगायचो. आणि मग एक 2-3 आठवडे मुलांना मी असं करत गेलो. मुलांना इंटरेस्ट यायला लागला, की अरे 10 मिनिटामध्ये मस्त पाठाची गोष्ट शिकायला मिळते आणि चांगलं आठवतं पण. एक 3 आठवड्यानंतर मुलांना सांगितलं, की माझं काम संपलं. आता तुम्हीच पाठ वाचायचा आणि त्याची गोष्ट बनवायची. सुरुवातीला मुलं गोंधळली, की अरे आम्हाला शक्य आहे का? बट शक्य आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असता. आणि मग 2-3 आठवड्याच्या प्रयत्नानंतर माझं काम संपलं. मुलं पाठ वाचून त्याच्या गोष्टी तयार करायला लागली. आणि मग आम्ही पीअर लर्निंग सुरू केलं. वर्गामध्ये 5-5 मुलांचे गट केले. आणि तुम्ही जो पाठ वाचलाय, तिथे त्याचं रीडिंग स्किल डेव्हलप झालं. वाचल्यानंतर त्याला आम्ही टीच टू रिकॉल नावाची एक जॅपनीज पद्धत आहे. जे पण तुम्ही वाचता, ऐकता, ते 5 मिनिटे, 3 मिनिटे, 2 मिनिटे डोळे बंद करून रिकॉल करणे म्हणतात त्याला, रिकॉल. तर त्या रिकॉलमुळे पाठांतराला तडा जातो. म्हणजे पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. तो पर्याय आहे बेस्ट. मग मुलं वाचायली, त्या पाठाची डोळे बंद करून आठवून गोष्ट पाहायला लागली. आणि त्याच्यानंतर 4-4 मुलांचे गट करून मुलं पीअर लर्निंगमध्ये एकमेकांनी वाचलेली, आठवलेली गोष्ट एकमेकाला सांगायला लागली. रीडिंग स्किल डेव्हलप झाला. त्यांचा कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आकलन क्षमता, स्मरण क्षमता म्हणतो आम्ही, मेमरायझेशन डेव्हलप झालं. बोलायला लागले, त्यामुळे स्पीकिंग आणि कम्युनिकेशन स्किल डेव्हलप व्हायला लागली. आफ्टर 2-3 मंथ्स मी आमच्या मुलांना वह्या दिल्या आणि सांगितले, की आता जी गोष्ट तुम्ही वाचली, आठवली, मित्रांना सांगितले किंवा मला सांगितले, ती गोष्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. मुलं म्हटली, "सर, आम्हाला कशी गोष्ट लिहिता येईल?" कुठलीही गोष्ट मुलांना सुरुवातीला अवघड वाटते, कठीण वाटते. आणि मग आम्ही एक काम केलं. सांगलीचे एक नामदेव माळी सर चांगले लेखक आहेत पहा. धाराशिवचे एक आमचे समाधान शिकेतोड नावाचे मित्र आहेत, जे बाल लेखक आहेत. यांना व्हर्चुअली आमच्या क्लासमध्ये आम्ही इन्व्हाईट केलं. आणि मुलांना सांगायला लावलं गोष्टी कशा लिहिल्या जातात. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर पहा असाही करता येऊ शकतो. मी पुढे जाऊन सांगेनच तुम्हाला व्हर्चुअल क्लासबद्दल आमच्या त्या. आणि मग तिथून मुलं आमच्या गोष्टी वाचायला लागले, आठवायला लागले, मित्रांना सांगायला लागले आणि सुंदर गोष्टी वहीत लिहायला शिकवायला. मग पुन्हा एकदा मी सगळ्या पालकांना या माध्यमातून विचारेन, की तुमचा मुलगा ज्या शाळेत शिकतोय, तिथे त्याला गोष्टी लिहायला शिकवलं जातं का? 99% शाळेत याचं उत्तर असणार नाही. आणि मग तिथे नाही थांबलो आम्ही. इथपर्यंत झालं. माझ्या मुलांना चांगलं वाचन शिकवलं मी. त्यांना लेखन शिकवलं, आठवायला शिकवलं. बहुतांश शाळेमध्ये इथपर्यंत डी-एड, बी-एडमध्ये शिकवलेलं असतं, इथं संपून जातं. आम्ही ते नाही केलं. आमच्या शाळेच्या कोपऱ्यामध्ये एक छोटा स्टुडिओ बनवला. एक लॅपटॉप, त्याला एक कॅमेरा, थोडे साउंड सिस्टम, लाइटिंग वगैरे बसवून दर आठवड्यात जेवढ्या गोष्टी वाचल्या, शुक्रवारी दुपारनंतर त्या मुलांनी कॅमेऱ्याच्या समोर यायचं
आणि ज्या गोष्टी वाचल्यात, आठवल्यात, सांगितल्यात, लिहिल्यात, त्या गोष्टी आत्मविश्वासाने कॅमेऱ्याच्या समोर जाऊन बोलायच्यात. आणि मग सुरुवातीला आम्ही एका बाजूला टीव्ही चॅनल मुलांसमोर लावायचो या बाजूला आणि त्या मुलाला बसवायचो, की तू आणि ते सेम बोलायचे. तर आज तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, 3ऱ्या-4थ्या वर्गातली मुलं टीव्ही चॅनलच्या रिपोर्टरसारख्या बेस्ट गोष्टी सांगतात आमची मुलं. म्हणजे त्या मुलाला भविष्यातला आम्ही लेखक बनवतोय. आमच्या शाळेतला विद्यार्थी भविष्यातला रिपोर्टर होतोय. तुमच्यासारखा अँकर होतोय, निवेदक होतोय. आणि मग हे फक्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये. कारण आपल्याकडे धोरणच आहे. 20-30% मुलं चांगली मार्क्स मिळवतात त्यांच्यासाठी योजना आहेत. अहो, जो मुलगा 45% वाला आहे त्याच्यासाठी काय? तर आमच्या शाळेत त्याच्यासाठी गोष्टी लिहायला शिकवतोय. त्याच्यासाठी त्याला गोष्टी रेकॉर्ड करायला शिकवतोय. आणि शिक्षकांना मी या माध्यमातून सांगेन, की स्टोरी टेलिंग किंवा ज्याला गोष्टीची शाळा आम्ही म्हटलं ना, यातून मुलं उत्तम वाचायला शिकली. चांगल्या गोष्टी लिहायला शिकली. याच्यासोबतच हाच प्रोजेक्ट मी एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला पहा. म्हणजे खूप डोंगरा एवढं काम करावं लागत नाही तुम्हाला. काम छोटं असावं पण त्यातून चांगले आउटपुट्स आले पाहिजे. तर 2021-22 मध्ये मला अमेरिकेची एक यासाठी फेलोशिप भेटली. एका महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाला. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने माझा हा प्रोजेक्ट ॲक्सेप्ट केला, की असं एक टीचिंग मेथड आहे, की ज्यातून 5 प्रकारची कौशल्य विकसित झाली. आणि मग या माध्यमातून आम्ही पुस्तक, पुस्तकाशी मैत्री, तंत्रज्ञान याचं कॉम्बिनेशन केलं. ज्याला इंटिग्रेशन म्हणतो आपण. आणि याच्या माध्यमातून आमच्या शाळेतल्या मुलांकडे आज स्वतःच्या गोष्टीच्या वह्या आहेत. त्यांनी कुठल्या गोष्टी लिहिल्या, वाचल्या. आणि मग हे तुम्ही मोठे-मोठे फीस भरणाऱ्या शाळेत त्या मुलांच्या नशिबात नाही म्हणेन मी. त्यांना हे करता येणं शक्य नाही. तर अशा पद्धतीने आमच्या दिवडच्या शाळेत आम्ही पुस्तकाशी मैत्री, तंत्रज्ञानाशी मैत्री या दोन्ही गोष्टीचं कोलॅबोरेशन करून मुलांना एक भविष्याचा चांगला नागरिक घडवण्याचा एक साधा आणि सरळ प्रयत्न आम्ही सुद्धा या माध्यमातून करतोय. शाळा शिकत असताना खूप विद्यार्थ्यांच्या पालकांना हा प्रश्न असतो, की माझ्या मुलाला इतके कमी मार्क पडतात, तर त्याचं पुढे जाऊन काय होणार? पण तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या गोष्टीची काळजी अजिबात नसणार आहे असं वाटतंय. कारण खरं तर सुंदर प्रश्न आहे. मी तुम्हाला हां. इंटरप्ट करतोय. तुम्ही मला ऐकताय. मला Googleने 17 देशात पाठवलंय आणि 11 इंटरनॅशनल फेलोशिप भेटलेला मी शिक्षक आहे. अवॉर्ड्स तर प्रचंड भेटलेत. अवॉर्ड्सची काउंट नाही सांगता येणार. पण आता साध्या सरळच्या माध्यमाने तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याल, की मग या माणसाचं शैक्षणिक लाईफ हे प्रचंड सक्सेस असेल. तर 12व्या वर्गात ना इंग्लिशमध्ये मला 42 मार्क्स आहेत. असं कोणी मार्क्स वरती जायचं नाही. तुमचा प्रश्न त्या मार्गानेच होता. हं. आणि मग मी 42 मार्क्स मिळवणारा विद्यार्थी आहे. तर 2018 मध्ये मला जगातल्या सगळ्यात चांगल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची इंग्लिश लिटरेचरची फेलोशिप भेटलेली आहे. 3 महिने मी लंडनला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाऊन इंग्लिश लिटरेचरवरती स्टडी केलाय. जगातल्या बेस्ट लोकांच्या सानिध्यात. तर मला 92 मार्क्स असते तर कदाचित ते करू शकलो असतो का नाही माहिती नाही. तर कधी-कधी तुमच्या ज्या कमी असतात ना, त्या तुम्हाला भविष्यातला संघर्ष करायला तयार करतात. त्यामुळे पालकांनी हे डोक्यात घ्यायचं नाही, की कधी मार्क्स कमी भेटले किंवा तुम्ही कुठल्याही कार्यालयात जा. मोठ्या-मोठ्या लोकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या होतात. जे भिंतीवर लावलेले फोटो असतात. ते सगळे लोक अभ्यासात खूप मार्क्स मिळवणारे होते असं नाही. पण आम्ही तोच प्रयत्न करतोय जो तुम्ही सांगताय, की पालकांच्या मनात हा प्रश्न आहे, की माझ्या मुलाला जर कमी मार्क्स भेटले, तर त्याचं भविष्य सुखकारक होईल का? तर त्याची झलक आज आम्ही इथे आमच्या शाळेतल्या मुलांना देतोय, की कमी मार्क्स जरी भेटत असतील, तरी सुद्धा तुमच्या मुलाला भविष्यात चांगलं करिअर करता येईल. हे शिक्षण आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना याच्यासोबत नक्की देण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्या गोष्टीचं शिक्षण तर शाळेमध्ये मिळतं आणि त्यासोबतच असं सुद्धा बघायला मिळतं, की परदेशी भाषा सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकवलं जातंय. तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि विद्यार्थ्यांचा याचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? जिथं समस्या असते ना, म्हणजे एक हिंदीत वाक्य आहे पहा, "जहाँ पे बाधाएँ होती है, वहीं पे आविष्कार होते हैं." मग अशा महाराष्ट्रातल्या दुष्काळी मान तालुक्यात मी काम करतोय, की जिथे माझ्याकडे मेंढपाळांची, वीटभट्टी कामगारांची, गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं शिकायला येतात. नीट आणि IITला आता सध्या किती मुलं जातात? हायर एज्युकेशनमध्ये 10% 20%. तर सगळे आमचे प्लॅन आहेत ना त्या मुलांसाठी आहे. मग माझ्यासारख्या 45% वाल्या मुलांसाठी आमच्या शिक्षकांकडे, शाळांसाठी काही प्लॅन आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. 20 वर्ष मी काम करतोय. आणि मग या मुलांचं भविष्यात काय? मी 4थी पर्यंत शिकवलं तर त्या मुलांचं पुढं करिअर काय? याचा विचार करून मी हा विचार केला आणि एका कॉन्फरन्समध्ये मी दिल्लीच्या एका कॉन्फरन्समध्ये ऐकलं होतं, की फॉरेन लँग्वेज अपॉर्च्युनिटीवरती मी एक लेक्चर ऐकलं होतं.
आणि मग तिथून मला कळायला लागलं, की अरे, ही आपल्या खेड्यातल्या, ग्रामीण भागातल्या मुलांच्या करिअरची वाट आहे. म्हणजे एक सिंपल याचं एक्झाम्पल सांगतो मी. अ, तुमच्या शहरात एखादा बी-कॉम झालेला कॅन्डिडेट आहे. तर त्या बी-कॉम झालेल्या कॅन्डिडेटला आज सॅलरी किती मिळतोय? ऑब्व्हियसली त्याचं तुम्ही सगळेजण पाहणारे उत्तर देणार, की 20,000, 15,000, 25,000. आणि मग आम्ही ठरवलं, की आपल्या मुलांचं करिअर परदेशात जाऊन सुद्धा होऊ शकतंय. खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या मुलांचं. तर तुम्ही जरा जॅपनीज भाषा शिकली. उदाहरण देईन मी हां. आमच्या शाळेत तसं आम्ही 3 भाषा शिकवतोय. दुसरीच्या वर्गाला जॅपनीज शिकवतोय, तिसरीच्या वर्गाला जर्मन भाषा शिकवतोय आणि चौथीच्या वर्गाला फ्रेंच भाषा शिकवतोय. तर सुरुवातीला मी जॅपनीज शिकलं आणि ते जॅपनीज मुलांना का शिकवलं? तर त्याचं रिझन हे आहे, की जॅपनीज भाषेच्या 5 लेव्हल असतात पहा. तर त्यातल्या तुम्ही 3 लेव्हल जरी पूर्ण केल्या किंवा 2 लेव्हल बेसिक आणि तुमच्याकडे एक प्लेन ग्रॅज्युएशनची डिग्री आहे. कुठली? प्लेन बी-कॉम असू द्या. तरी आज जपानसारख्या देशामध्ये तुम्हाला 20 लाख पर ॲनम म्हणजे वार्षिक महिन्याला ₹1,50,000 पॅकेज आज जपानमध्ये मिळते. आणि मग आमची मुलं मोठी बाकलीवालची क्लास लावणार नाही. 2 लाख फीस भरायची त्यांची कुवत नाही. तर हे भविष्य मी शिक्षक म्हणून ओळखणं गरजेचं आहे आणि ते त्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आम्ही ओळखलं. आमच्या शाळेतल्या 3री-4थीच्या मुलांच्या 3 लेव्हल पूर्ण आहेत. तर मी शिक्षक म्हणून आज आत्मविश्वासाने आपल्या माध्यमाने सांगेन, ही मुलं जेव्हा कुठल्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करतील, तर ही मुलं भविष्यात माझ्या त्या शाळेच्या गोरगरिबांच्या मुलांची जपानच्या टोकियो शहरामध्ये एक कॉलनी असेल. हे आज मी आत्मविश्वासाने सांगतोय, कारण त्यांच्या करिअरच्या वाटा इतक्या मोठ्या करण्याचा फाउंडेशन आम्ही आमच्या शाळेमध्ये करतोय. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला खरं तर फॉरेन लँग्वेजेस शिकाव्या वाटल्या आणि त्यानंतर आम्ही मुलांना शिकवण्यासाठीचा प्रयत्न करत गेलो. आणि याबद्दल दुसरा एक चांगला आठवण आहे सांगण्यासारखी. जसं की एखादी नवीन गोष्ट आहे. मला फ्रेंच लँग्वेज शिकायची. तर आता प्रत्येकजण म्हणणार, की "अरे, शिकणार कशी?" प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न आहे, "मी शिकणार कशी?" तर सिंपल उत्तर आहे त्याचं, मी सगळ्या ज्या फॉरेन लँग्वेजेस शिकलो, मी प्लेन YouTubeवरून शिकलोय. आणि मग त्यात पहिली मी जॅपनीज लँग्वेज शिकली ना, तर ते एक JLPT मराठी नावाचं चॅनल आहे YouTubeवर आणि त्याच्यावरून मी शिकलो. आणि मग पुन्हा आमच्या प्रिंट मीडियात, इलेक्ट्रॉनिक मीडियात काही स्टोरीज आल्या. आणि एक साताऱ्याचे कदम नावाचे कपल आहेत. ते कदम जपानमध्ये असतात आज आणि ते आय-टीमध्ये आहेत. त्यांच्या मिसेस मोकळा वेळ म्हणून ते चॅनल चालवतात. आणि ते मी जिथे राहतो ना, तिथे ते देवाला आले होते आणि मग आमचा कॉन्टॅक्ट होता व्हर्चुअली. आणि ते आल्यानंतर मग त्यांनी असं बेसिक कन्व्हर्सेशनमध्ये विचारलं, की "खूप छान करताय. भविष्यात फॉरेन लँग्वेजेसला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही कुठे शिकला?" आणि मी सांगितलं, "मी एक जैल पेटी मराठी नावाचं YouTube चॅनल आहे, त्यावरती शिकलो." आणि त्या मॅडम अचानक उठल्या. बापरे! म्हणे कसं काय? मला वाटलं काय झालं अचानक? तर ते चॅनल त्या मॅडमचं होतं. म्हणजे जग किती छोटं आहे पहा. आणि मला इतका आनंद वाटला त्या लोकांना भेटून, की ज्यांच्याकडून मी शिकलो या गोष्टी. तर अशा पद्धतीने शिकण्याचे मार्ग तुम्हाला मिळत जात असतात. आणि खरंच जर तुम्ही जागरूक पालक आहात, जागरूक शिक्षक आहात, समाजातले बांधव आहात, जागरूक नागरिक आहात, तर मुलांना भविष्यात तुमच्या मुलाने 5वी ते 8वी या वयोगटामध्ये एक तरी फॉरेन लँग्वेज शिकल्याशिवाय त्याचं करिअर उत्तम नाहीये, असं मी आत्मविश्वासाने शिक्षक म्हणून आज सांगेन. तर हा सगळा भविष्याचा वेध घेऊन आम्ही फॉरेन लँग्वेज शिकल्या आणि आज आमच्या दिवडच्या शाळेमध्ये आम्ही आमच्या मुलांना फॉरेन लँग्वेजेस शिकवतोय. म्हणजे आता सध्या भाषा म्हणजे फक्त संवादाचं एक माध्यम आहे असं समजलं जातं. पण आज तुमच्या बोलण्यावरून सर असं वाटतंय, की ते जगाशी जोडण्याचा एक पूल आहे आणि ते शिकणं तितकंच गरजेचं सुद्धा आहे. अगदी. पुढचा प्रश्न सर, की इतिहास म्हणजे सगळ्यांना असं वाटतं, की पाठांतराचा विषय कारण त्याच्यामध्ये इसवी सन या गोष्टी सगळ्या पाठ कराव्या लागतात. तर तुमच्या इकडे किल्ला निर्मिती असा एक उपक्रम आहे. तर त्या थ्रू तुम्ही इतिहास विद्यार्थ्यांना शिकवता. तर ही नवीन कन्सेप्ट याबद्दल काय सांगाल आणि विद्यार्थ्यांचा उत्साह याबद्दल? प्रात्यक्षिक शिक्षण ही काळाची कायम गरज राहिलेली आहे. आता त्या शिक्षकावरती अवलंबून आहे, की तुम्ही ते प्रात्यक्षिक शिक्षण द्यायचं कसं? आणि मग इतिहास हा एक असा विषय आहे, की तुम्ही तो ड्रामाटायझेशनने शिकवू शकता. त्याच्यानंतर आमच्यासारखा मग किल्ले निर्मितीने शिकवू शकता. आम्ही हा विचार केला, की मी माझ्या शालेय शिक्षणात चित्रात किल्ले पाहून शिकलो. तर याच्यापुढे जगात काही वेगळं होत असेल. म्हणून आम्ही ठरवलं, की ज्या किल्ल्याचा उल्लेख पुस्तकात येईल, तो किल्ला आपण बनवून पाहायचा. त्यामधून खूप साऱ्या गोष्टी घडत गेल्या. मुलांचं आणि आमचं एक चांगलं नातं होत गेलं. मुलं चिखल मातीमध्ये खेळायला लागली, जे शहरातल्या मुलांच्या नशिबात नाहीये. आणि ते पालक खेळू पण नको म्हणतात. थोडा अंगाला जर माती लागली तर नको बोलतात. पण त्याच्यामध्ये एक वेगळं नातं असतं पहा.
आणि मग आम्ही जेव्हा हे किल्ले बनवायला लागलो, तर मुलांना आर्किटेक्चरचं नॉलेज यायला लागलं, की बांधकाम कसं केलं जातं, लेआउट काय असतो. आम्ही त्याचे लेआउट बनवायचो आणि त्या किल्ल्याबद्दलचा अभ्यास तर मग ऑटोमॅटिक त्यातून होतच गेला. बरं, मग तिथे थांबेल तो बालाजी जाधव बसला आणि मग आम्ही ना साधारण एका वर्षात जगभरातल्या 40 देशांसोबत आमचं कोलॅबरेशन असतं. म्हणजे एक मराठी माध्यमाची शाळा आहे, की जी तुमच्या मुलांना जगातल्या वेगवेगळ्या शाळांसोबत वेगवेगळ्या विषयावर संवाद साधण्याची संधी देते. आणि मग आम्ही जगातलं हे सगळं पाहायचो त्या शाळेतलं. तर परदेशी शाळामध्ये बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या गोष्टी स्किल आधारित असायच्या. आणि आपल्याकडे काय तर मग आम्ही आमच्या मुलांना गाणी म्हणायला लावायचो, पाढे म्हणायला लावायचो आणि मग आमच्या लक्षात आले की अरे, आपल्याकडे एक बेस्ट स्किल आहे. आणि मग आम्ही ग्राउंडवरती टेबलवरती लॅपटॉप ठेवायचो आणि परदेशातल्या शाळांना आमच्या दिवडच्या शाळेच्या मुलांनी किल्ले बनवायला शिकवले. आज जगातल्या 14 देशातल्या शाळेत दिवडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांनी हाऊ टू बिल्ड अ फोर्ट या टॉपिक खाली आम्ही 14 देशातल्या शाळांना ट्रेनिंग देतोय. आणि तिथल्या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल येतात की इंडियन स्कूल टीच अस आर्किटेक्चर नॉलेज. म्हणजे इतका सुंदर मिलाप आपण तंत्रज्ञान, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकतो. मग ते विद्यार्थी किती नशीबवान आहेत, की जे मातीत किल्ल्याची रचना करतायत, शिवरायांचा इतिहास जागवतायत, स्वतः तो इतिहास शिकतायत आणि जगाला तुमच्या महाराजांची कीर्ती दाखवतायत. असा तंत्रज्ञानाचा वापर जर आपल्याला करता आला, तर माझा विद्यार्थी त्याच्या आयुष्यभरात ते किल्ले निर्मिती किंवा किल्ला हा घटक ते कधीही विसरणार नाही. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने तुमचा कुठलाही सब्जेक्ट असेल, कुठलाही टॉपिक असेल, जर तुम्हाला असं इंटिग्रेशन करता आलं, प्रॅक्टिकल एज्युकेशन, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीचं इंटिग्रेशन करून तुम्ही जर मुलांना शिकवत जाल, तर शिक्षक म्हणून तुमचं शिकवणं हे इम्पॅक्टफुल होतं. स्टुडंट म्हणून तुमचं शिकणं हे जॉयफुल होऊ शकतं. तर या पद्धतीने आम्ही किल्ले बनवणे, किल्ले जगाला बनवायला शिकवणे आणि मुलांनी स्वतः शिकणे या विषयावरती आम्ही या पद्धतीने काम करू शकतोय. मार्क्स की कौशल्य? कारण आता सध्या जर तुम्ही बघायला गेला स्पर्धेच्या युगात, कारण तेवढे मार्क असतील तर पुढे जाऊ शकतो तो विद्यार्थी. पण त्यासोबत कौशल्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण काही गोष्टी जगताना, आयुष्य जगताना काही गोष्टी अशा आव्हानात्मक येतात. त्यावेळेला तिथं कौशल्यच आपलं उपयोगाला पडतं. तर याबद्दल काय सांगाल? भारताच्या दृष्टीने विचार कराल तर आपल्या मूल्यमापनाची आणि सिलेक्शनची प्रोसेस बघता मार्क्स हे उत्तर येतं. पण जेव्हा तुम्हाला वेगळी वाट शोधायची, म्हणजे सक्सेसचं डेफिनेशन माझ्या दृष्टीने असं आहे, की प्रचंड पैसा मिळवणे म्हणजे सक्सेस नाही. तर तुम्ही जे काही काम करता, तर त्या कामातून तुमच्यासोबत जेव्हा इतरांना काहीतरी फायदा होतो, त्याला मी सक्सेसफुल पर्सन असं म्हणतो. म्हणजे माझ्या आईने पहा, माझी आई विठ्ठलाची निस्सिम भक्त आहे. दर महिन्याला माझी आई पंढरपूरला येत असते. माझ्या आईने मला लहानपणापासून एक शिकवण दिलेली आहे, की बालाजी तू योगी होण्यापेक्षा उपयोगी हो. असं काहीतरी काम कर, की ज्याचा फायदा तुला पण होईल आणि त्याच्यासोबत इतरांना होईल. म्हणून माझं असं म्हणणं आहे, की मार्क्सने भारतामध्ये संधी मिळतात. पण जेव्हा तुम्ही जागतिक सगळा विचार करता ना, तेव्हा तुमचे मार्क्स किती आहेत हे मॅटर नाही करत. तुम्ही जरी मेकॅनिकल इंजिनिअर झालाय, तर तुम्हाला त्यातलं स्किल किती आहे महत्त्वाचं, त्याच्यावरती होतं. आणि सगळेच मार्क्स मिळवणारे लोक यशस्वी होतात असंही नाही. मात्र जे स्किल असतं ना, ते स्किल तुम्हाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती शिकायला मिळतं. माझं उदाहरण जर सांगायचं झालं, तर मला 6वी ते 9वी पर्यंत एक गाडे सर म्हणून माझ्या माध्यमिक शाळेचे शिक्षक होते. त्यांनी मला म्हणजे मी माझ्या शालेय जीवनात एकच स्किल शिकलो. त्या सरांनी मला ते शिकवलं. हातामध्ये माईक धरून अनेक लोकांसमोर कसं बोलायचं आणि त्या बोलण्याच्या जीवावर आज मी जगातल्या 40 देशांसोबत कोलॅबोरेशन करतोय. 40 देशातल्या शिक्षकांना ट्रेनिंग देतोय. हजारो ठिकाणी मी वर्कशॉप्स घेतलेत. मग मी विचार केला, की माझ्यासारखा सामान्य शिक्षक एक स्किल शिकतोय आणि थोडेफार काही चेंजेस करू शकतोय समाजात. तर मग मी माझ्या विद्यार्थ्यांना असं काही वेगळं शिकवतो का पुस्तकाच्या बाहेरचं? हा विचार खरं तर पालकांनी करणं गरजेचं आहे, की पुस्तक प्रत्येक शाळा शिकवणार आहे. त्यामध्ये कोणीही कॉम्प्रोमाईज करणार नाही. पण त्याच्यासोबत तुमच्या मुलाला वेगळं काही शिकायला मिळणार आहे का? हा विचार जेव्हा पालक करतील, त्यांचा दृष्टिकोन जेव्हा बदलायला लागतील. पण पुन्हा गोष्टी ते मी म्हटल्यासारखे, की जर भारतात सिलेक्शन तुमचं मार्क्सवर होणार आहे, तर तुम्ही मार्क्सच्या पाठीमागेच धावणार आहे. म्हणजे याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस, मूल्यमापनाच्या पद्धती या बदलाव्या लागतील. म्हणजे मी माझ्या शाळेतल्या मुलांना उत्तम वारली पेंटिंग शिकवलंय. म्हणजे नुसती मुलं ड्रॉइंग बुकमध्ये काढत नाहीत. स्वतःच्या 3x2च्या फ्रेम बनवतात आज मुलं. भिंतीवरती स्वतःची उत्तम वारली पेंटिंग काढतात. पण आपल्या मूल्यमापन पद्धतीत त्याला मार्क्स नाहीयेत.
किंवा त्याच्या आधारे तुम्हाला एखादा जॉब मिळतोय असं नाही. पण ज्याला आर्टिस्ट म्हणून करिअर करायचंय, तर त्या मुलांसाठी म्हणून आम्ही या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. जरी भारतामध्ये मार्क्ससाठी आवश्यक असेल, तरी पण मी कौशल्याच्या मतावरती ठाम राहीन, की कौशल्य आवश्यक आहे. तुम्हाला मार्क्स नसतील चालेल एखाद्या वेळेस, पण त्या मिळणाऱ्या कौशल्याच्या आधारे तुम्ही तुमचं आयुष्य उत्तमपणाने जगू शकता. जसं तुम्ही सर आता म्हणालात, की तुमच्या सरांनी तुम्हाला माईक समोर उभं केलं आणि बोलायला शिकवलं. काही शिक्षक सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असे भेटतात, जे आपल्याला माहिती नसतं, की आपल्यात ते गुण आहेत किंवा आपल्यामध्ये ते कौशल्य आहे. ते शिक्षक आपल्याला जाणवून देतात, की हां, तुझ्यात हे कौशल्य आहे आणि विद्यार्थी तिथून पुढे काही गोष्टी त्या मार्गाने करायला लागतो आणि एक नवीन वाट त्याला सापडते. म्हणून आपण म्हणतो, की गुरु असणं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. ते अगदी या उदाहरणावरून आपल्याला समजून येतं. अगदी. अ, पुढचा प्रश्न सर, की भविष्यवेधी शिक्षण म्हणजे नेमकं काय? जसं आपण आता विचार करत होतो, चर्चा करत होतो, की मार्क्स मिळवणं म्हणजे शिक्षण आहे. तर मार्क्स मिळवण्याच्या पलीकडे अ, ज्या मोठ्या लोकांची चरित्र आपण वाचतो, अ, याचं एक उदाहरण द्यायचं तर मी सिंपल उदाहरण देईन पहा. छत्रपती शिवराय असताना इंग्रज भारतात आले होते. भविष्यवेधी शिक्षण कसं असतं पहा. आणि छत्रपती शिवरायांनी ओळखलं होतं, की इंग्रज चतुर आहेत आणि त्यांनी आरमार दल उभारायचं ठरवलं होतं. मात्र भारतातल्या लोकांना ते येत नव्हतं आणि मग कोकणामध्ये त्यांनी इंग्रजांना एक लोकेशन दिलं, की इथे तुम्ही बनवून आम्हाला त्या बोटी द्या. आणि मग इंग्रजांनी नेहमीप्रमाणे चातुर्यानं काम केलेलं होतं, की शिवरायांच्या स्वराज्यात एंट्री करायची तर थोडंसं काहीतरी काम केलं पाहिजे. आणि मग त्यांनी आरमाराच्या त्या होड्या होत्या, ज्या युद्धनौका म्हणतो आपण, त्या युद्धनौका बनवायला सुरुवात केली पहा. आणि बनवत असताना बरोबर 70 ते 80% वर युद्धनौकाचं काम आलं, की इंग्रजांनी काम सोडून दिलं. आम्ही करणार नाही, निघून जाणार. पण आमच्या राजाकडे भविष्याचा वेध होता पहा. आणि त्या राजाच्या मातीत, त्या राजाच्या इतिहासातून आम्ही प्रेरणा घेतोय. तर त्यांनी ना, हे सगळे इंग्रजांच्या सेवेला सेवक ठेवले होते. आणि सांगितलं होतं, हे तुम्हाला जेवण बनवून देतील, पाणी देतील, जे काही असेल व्हॉटएव्हर. आणि त्या लोकांना महाराजांनी सांगितलं होतं, की हे सगळं तुम्ही शिकून घ्यायचं, हे बनवताना. याला भविष्यवेधी शिक्षण म्हणायचं. आणि ते सोडून गेल्यानंतर महाराजांच्या सेवकांनी, त्या सैनिकांनी त्या युद्धनौका तयार केल्या. इंग्रजांनी त्यांच्या चातुर्नीतीने महाराष्ट्राच्या स्वराज्यावर हल्ला केला आणि तितक्याच ताकदीने छत्रपतींनी युद्धनौकांच्या आधारावर त्यांना प्रतिकार केला. तर हेच समाजात घडणं गरजेचं आहे, की आज जे समाजासमोर चॅलेंजेस येत आहेत, ते सोडवण्याची तयारी असणारा विद्यार्थी घडवणे. त्याला समाजातल्या समस्यांची जाणीव होणे आणि त्या जाणीवेवरती सोल्युशन काढणे. पण अडचण अशी आहे ना मॅडम, की एक तरी पालक आहे का, इव्हन मी माझ्या दृष्टीने जेव्हा विचार करेन, की माझ्या मुलाला मला बाबा आमटेसारखा बनवायचा आहे. म्हणजे कोणीही पालक विचार करत नाही, माझ्या मुलाला असा मी बनवू का? नाही. माझा मुलगा मल्टीनॅशनल कंपनीसाठी सिलेक्ट झाला पाहिजे. हा विचार घेऊन जेव्हा जातो ना, तर हे फक्त दुसऱ्यासाठी काम करणारे नोकर तयार करण्याची पद्धत आहे. याला भविष्यवेधी शिक्षण म्हणू शकत नाही आपण. मग आजच्या समस्या, उद्या येणाऱ्या समस्या या मला सोडवता येण्यासाठी जेही शिक्षण तुम्ही देऊ शकाल, त्याला भविष्यवेधी शिक्षण म्हणू शकतो. म्हणजे एक अत्यंत गरीब घरातला मुलगा आहे आणि तो कुठलेही प्रायव्हेट कोचिंग किंवा क्लासेस, स्कूल लावून शिकू शकणार नाही. मग त्याला आमच्यासारख्या शाळेत जर 8-10 प्रकारचे स्किल शिकायला मिळतील, दॅट इज कॉल्ड अ फ्युचर प्रूफ एज्युकेशन. त्याला आपण भविष्यवेधी शिक्षण असं म्हणू शकतो. आज शिक्षक म्हटलं, की असं वाटतं, की शाळेमध्ये शिकवणारे फक्त शिक्षक आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिक्षक म्हणून काही संधी उपलब्ध आहेत का? याबद्दल जाणून घ्यायला सुद्धा आवडेल. डेफिनेटली. मी जसं सांगितलं, की मला 12व्या वर्गात माझं कला शाखेत शिक्षण झालंय. तरी मी आज चांगला उत्तम इंग्लिश बोलतो, जगासोबत कनेक्ट आहे आणि शिक्षक म्हणून जर तुम्ही म्हणत असाल, की फक्त शासनाचा पगार मिळवून तुम्ही त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही, तर हा सगळ्यात चुकीचा समज आहे तुमचा. जर शिक्षक म्हणून तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुमचं वेगळं करिअर करायचंय, वेगळं नाव करायचंय आणि वेगळे रिसर्च करायचे, तर सारखं दुसरं क्षेत्रच नाही असं मी म्हणेन. कारण फक्त जेव्हा मी शिक्षण क्षेत्रात आलो, तर मी ऐकून होतं, की हे रिसर्च वगैरे कोणी करायचे, सायंटिस्टनी करायचे, मोठ्या ऑफिसर लोकांनी करायचे आणि मग मला कळायला लागलं, की अशा काही अपॉर्च्युनिटीज असतात. म्हणजे जगातल्या अशा काही युनिव्हर्सिटीज आहेत, की ज्या तुम्हाला फेलोशिप्स देतात. जसं आपल्याकडे स्कॉलरशिप असतात ना, तर त्या स्कॉलरशिपच्या बरोबर काही फेलोशिप्स असतात. जे इन सर्व्हिस लोकांसाठी पण असतात, स्टुडंटसाठी पण असतात. म्हणजे बेसिकली पहा, माझ्या साताऱ्यातल्या दुष्काळी भागातला एक मुलगा आहे. तो 12वी झालाय किंवा त्याने डी-एड, बी-एड केलं. मी असं समजेन शिक्षकांसाठी स्पेशली जर बोलायचं.
आणि तो नोकरीला लागला, पण त्याची स्वप्न खूप प्रचंड मोठी होती, की त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती चांगलं काम करायचंय. तर डेफिनेटली तो करू शकतोय. जगातल्या आज 45 पेक्षा जास्त अशा युनिव्हर्सिटी आहेत, की ज्या तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात रिसर्च करण्यासाठी फेलोशिप्स देतात. जसं यावर्षी मी AI फॉर एज्युकेशन नावाची एक वसेडा युनिव्हर्सिटी जपानची आहे, त्यांची एक फेलोशिप होती. तर त्या फेलोशिपसाठी ॲज अ टीचर म्हणून मी पार्टिसिपेट झालो. जगातल्या 63 देशातल्या टीचरसोबत मी माझे भारतातले आपल्या ग्रामीण भागातले प्रयोग तिथे राबवू शकलो. तर तुमच्याकडे अशा रिसर्चमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत, फेलोशिपच्या माध्यमाने अपॉर्च्युनिटी आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी फंडिंग देणाऱ्या काही स्कॉलरशिप्स पण आहेत. तर असं काही नाहीये की तुम्ही शिक्षण क्षेत्रात आला आणि तुम्हाला तिथे अपॉर्च्युनिटी नाहीत असं नाही, तर प्रचंड अशा अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त त्या दृष्टीने तुमची वाटचाल असायला हवी. तुमच्याकडे वेगळी दिशा असायला हवी आणि वेगळा विचार सुद्धा तुमच्याकडे असण्याची आवश्यकता आहे. सर, सध्या तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इतक्या गोष्टी शिकवल्या जात आहेत, म्हणजे ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना 10वी-12वी नंतर शिकायला मिळतात, जसं की भाषेचे ज्ञान असो किंवा बाकी कोणत्याही गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना इतक्या लहान वयात देत आहात. तर अजून पुढचे तुमचे नवीन उपक्रम काय असतील? खरं तर शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आत्तापर्यंतच्या माझ्या एकूण कामामध्ये असं ठरवून कधी आम्ही प्री प्लॅन करून एखादा प्रोजेक्ट राबवला असं होत नाही. तर आमच्या पुढे जसे जसे चॅलेंजेस येत जातात किंवा पॅरेंट्सच्या एक्सपेक्टेशन आहेत किंवा काही शासनाची धोरणं आहेत आणि काही आमच्या इमॅजिनेशन आहे. या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करून जेव्हा आम्ही एखादी समस्या आम्हाला भेडसावते, तेव्हा आम्ही ट्राय करतो की आपल्याला यासाठी वेगळी गोष्ट काय करता येईल. खरं तर तसं स्वप्न पाहत असताना मी हा विचार करेन की या दृष्टीने की ग्रामीण भागातल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांनी आता आम्ही 30-40 देशासोबत कनेक्ट आहे. तर अशा संपूर्ण भारतभरातल्या, जगभरातल्या वेगवेगळ्या शाळांना माझ्या मुलांनी मेंटरशिप करावी. माझ्या मुलांनी गाईडन्स करावं आणि त्याच्यासोबत मी एंटरप्रेन्योरशिपचे काही छोटे प्रोजेक्ट शाळेमध्ये इम्प्लिमेंट करायचे प्लॅन आम्ही करतोय. जसं की मी जपानच्या फेलोशिपबद्दल तुम्हाला सांगितलं, तर तिथे गेल्यावर मी एका वेस्ट इंडिजच्या फिमेल टीचरने एक प्रोजेक्ट केला होता पहा. किती इम्पॉर्टंट असतात या गोष्टी पहा. आपल्याकडे बरेच तरुण शेअर मार्केटमध्ये पैसे वगैरे हे करतात आणि आयुष्याचं हे करतात. तर तिथल्या टीचरनी ना एक व्हर्चुअल शेअर मार्केट डेव्हलप केला होता. सॉफ्टवेअर बनवलं होतं आणि सगळ्या मुलांना त्याचे युजर आयडी आणि पासवर्ड व्हर्चुअल सगळे ज्याला आपण थोडक्यात फेक म्हटलं तरी चालेल. डमी डमी ज्याला म्हणतो ना आपण फेक म्हणण्यापेक्षा. आणि ते देऊन मुलांना 3 महिने त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे, व्हर्चुअल मनी दिले होते त्यांना. तर ते मुलं फायनान्समध्ये इतके स्ट्रॉंग झालेत आज. ज्युनियर कॉलेजचा प्रोजेक्ट होता तो, की ते मुलं पुढच्या 5 वर्षात जगातल्या सगळ्यात मोठ्या बँका चालवतील. तर अशा प्रकारचे काही व्हिजन घेऊन आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत काम करू इच्छितोय, की मुलांनी चांगले लेखक व्हावं, मुलांनी चांगले नागरिक व्हावं विशेषतः. मूल्य शिक्षणाच्या काही गोष्टीवरती भर देण्याचा आमचा भविष्याचा चांगला संकल्प असेल आणि दिवडच्या लोकांसाठी खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिन, की दिवडच्या स्कूलमध्ये जेव्हा मी एंट्रन्स करेन, तर माझ्या शाळेतली मुलं वर्गात बसून काही शिकतील, असं माझं स्वप्न नाहीये. तर एका बाजूला 15-20 मुलं मस्त फ्रेमवरती पेंटिंग करायलेले असावेत. एका बाजूला मुलं माझी आर्चरी चालवायलेले असावेत. एका बाजूला मुलांनी शूटिंग करायलेलं असावं. एका बाजूला मुलं लॅबमध्ये बसून एआयचं ट्रेनिंग घेत असावेत. एआयचे मॉड्यूल डेव्हलप करत असावे. तर हे एक छोटंसं स्वप्न घेऊन आम्ही तिथे काम करतोय आणि या स्वप्नाला टप्प्याटप्प्याने आम्ही सत्यात पण उतरवण्याचा प्रयत्न सध्या आमचा सुरू आहे. सर, आत्तापर्यंत जे विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, तर त्यांना तिथपर्यंत नेण्यासाठी किंवा तिथपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी तुमचा हात आहे त्यांच्या डोक्यावर. पण ते जेव्हा पुढे जातील पुढच्या शिक्षणासाठी, तर आपण म्हणतो ना प्रवाहाच्या दिशेने वाहतात म्हणून, तर तशी गोष्ट सुद्धा घडू शकते. तर तेव्हा विद्यार्थ्यांनी योग्य मार्गावर राहण्यासाठी काय केलं पाहिजे? मुळात तर ना शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं अ, हे फक्त इयत्तेपुरतं मर्यादित राहत नाही. तर मुलं शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा मागच्या 15 वर्षातले सगळे स्टुडंट्स माझ्याशी अटॅच आहेत. त्यांचं पुस्तकाचं शिक्षण तर मी शिकवू शकत नाही किंवा मर्यादा येतात सगळ्याच गोष्टीत. पण जे काही स्किलचे प्रोजेक्ट आम्ही राबवतोय, तर त्या सगळ्या स्किलच्या प्रोजेक्टमध्ये ते विद्यार्थी आजही माझ्याशी अटॅच आहेत आणि इथून पुढचे सुद्धा विद्यार्थी असेच अटॅच राहणार आहेत. काही मुलांना म्युझिक शिकायचंय, काही मुलांना आयटीतले काही वेगळं शिकायचंय किंवा आम्ही मुलांना वेगवेगळ्या कोडिंग, प्रोग्रामिंग शिकवतो. तर त्यासाठी मुलं आज पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ते माझ्याकडे येतात, सुट्टीच्या दिवशी येतात आणि मग त्यांना आम्ही ते शिकवत जातो. फक्त फरक एवढाच राहतो, की सगळ्या मुलांच्या बाबतीत मात्र हे होत नाही. त्याला नक्की मर्यादा येतात,
की ज्या मुलांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे ते मुलं म्युझिकच्या संदर्भाने येतात. म्हणजे ज्यांचा इंटरेस्ट ग्रोथ होतोय आणि ज्यांना भविष्यात त्या मार्गाने वाटचाल करायची, ते मुलं आमच्याशी अटॅच होत जातात. बाकी अदरवाईज दुसऱ्या शाळामध्ये या सगळ्या गोष्टी होतीलच असं पण नाही, याचं स्पष्ट उत्तर द्यायचं तर. कारण जसं जसं वर्ग वाढत जातील तसं तसं पालकांच्या आणि मुलांच्या अपेक्षा मार्क्सकडे जास्त वळत जातात. पण माझी अशी अपेक्षा आहे की त्याही शाळांनी त्या मुलांना तसं गायडन्स भेटत जावं. माझ्या लेवलवर जेवढं शक्य आहे तेवढं त्या मुलांशी अटॅच राहून मी त्या गोष्टी करण्याचा चांगला प्रयत्न सध्या करतोय. जसं सर तुम्ही आता म्हणालात, तर ही गोष्ट फक्त प्राथमिकपर्यंत मर्यादित न राहता सेकंडरी असो किंवा हायर एज्युकेशन असो, तिथपर्यंत नेण्यासाठी काही योजना आपण करू शकतो का शासनातर्फे? मुळात तर काय आहे की शासनाची सर्व धोरणं ही खूप उत्तम आहेत पहा. अडचण येते त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये. आणि मग मीच नव्हे तर महाराष्ट्रात, देशात असे अनेक सारे शिक्षक आहेत, की जे वेगवेगळे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतात. मग शासन काय करतं आज सुद्धा, की त्यातले काही निवडक प्रोजेक्ट घेऊन सगळ्या शाळांनी राबवण्याचा प्रयत्न करतं. वास्तव चित्र हे आहे, की पुन्हा विषय येऊन थांबतो, की त्या शाळेतल्या शिक्षकांनी हे किती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. मात्र माझ्यासारख्या शिक्षकाला असं वाटतं, की शासनाने अधिक यावरती लक्ष देऊन जर हे सगळे प्रोजेक्ट सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करता आले तर आणखीन चांगल्या स्केलवरती यामध्ये काम उभं राहू शकतं आणि ते शासन काही प्रमाणात करत आहे, पण याचा स्केल अप वाढवणं ही काळाची खरं तर गरज आहे. त्यामुळे या गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतील. सर शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावी यासाठी तुमचा प्रेरणादायी संदेश काय असेल त्यांच्यासाठी? एका ओळीत जर सांगायचं ना, तर ग्रामीण भागातल्या मुलांना मी सांगेन, की पाय जमिनीवर ठेवून आकाशाची उंची गाठण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. तुम्ही अ, वापरकर्ते न होता निर्माते होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एक साधा सरळ मेसेज आहे, की कुठलीही गोष्ट जगातली आपण वापरतो. ती वापरण्यापेक्षा त्याच्या निर्मितीवरती फोकस करायला शिका. आणि शॉर्ट जगणं, शॉर्ट पाहणं हे बंद करा. कारण त्याने आपली थिंकिंग शॉर्ट होत जाते. जर तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेताय, शालेय शिक्षण घेताय किंवा पालकांनी पण हा विचार मुलांपर्यंत द्यायला हवा, की तुमचा मुलगा जर आज 8व्या-9व्या वर्गात आहे आणि तो आज 4 तास, 5 तास अभ्यास करू शकत नाही, तर तो भविष्यामध्ये 12-15 तास एखाद्या फील्डमध्ये काम कसं करू शकणार आहे? म्हणजे तुमचे पेशन्स वाढवा, तुमच्या कामाची एबिलिटी वाढवा, कॅपॅसिटी वाढवा. जर तुम्ही आज ती वाढवली, तर उद्या त्यापेक्षा उत्तम काम तुम्ही करण्याच्या दर्जेदार होऊ शकता. तशी कुवत तुमच्यामध्ये येऊ शकते. आपल्या माध्यमातून हा संदेश देईन, की वापरकर्ते न होण्यापेक्षा निर्माते होण्यावरती फोकस करा. स्वतःच्या वेगळ्या वाटा शोधा. पाय जमिनीवरती ठेवून आकाशामध्ये झेप घेण्याची प्रेरणा ठेवत चला. गरुडासारखा विचार करायला शिका. गरुड हा पहा, इतर पक्षामध्ये कधी रमत नाही. कावळ्यासोबत, पोपटासोबत जात नाही तो किंवा चिमण्यांच्या मागे पण लागत नाही. तर गरुड हा ढगाच्या वर जाऊन पावसापासून संरक्षण करतो आणि स्वतःचं काम गरुड करायला लागतो. तर आजच्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी हा विचार करायला हवा, की मला जर आकाशाची गगनभरारी घ्यायची आहे, विश्वभरारी घ्यायची असेल, तर एकटं राहून एकट्याच्या मदतीने जेवढ्या समस्या असतील, त्या समस्याला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार राहा. रेडीमेड गोष्टीवरती फोकस करू नका. कमी काळात मिळणाऱ्या गोष्टीवरती पण तुम्ही डिपेंडंट राहू नका. ज्या गोष्टीमध्ये जास्त संघर्ष असेल, ती गोष्ट करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न कराल, तर ती गोष्ट जगातली सस्टेनेबल गोष्ट असेल. असं एक साधं आणि सरळ प्रकारचा मेसेज मी आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत देईन. आणि असं सुद्धा म्हटलं जातं सर, की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त आनंद मिळतो, जे काम करण्यासाठी आपल्याला आनंद मिळतो, ती गोष्ट जर करायची संधी मिळाली, तर ती एक आपल्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते. एक सुंदर ओळी आहेत दोन याच्यावरून, की अ, प्रत्येक माणसांना ना चांगली कामं करावी वाटतात. म्हणजे आवडणारी कामं करावी वाटतात. माझा एक मेसेज आहे या बाबतीत, की प्रत्येकाला आवडणारी कामं करावी वाटतात. पण माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही जे काम करता ना, ते आवडीने करायला शिका. म्हणजे ते काम तुमचं यशस्वी होत असतं. त्याच्यामुळे तरुणांनी अ, असं नाही समजून घ्यायचं, की मला हेच काम करायचं आणि मी हे करेन तर त्या पलीकडे काहीच करणार नाही. तर बदलांना एक्सेप्ट करायला शिका. आज इलॉन मस्क सारखा माणूस पहा. कुठल्याही मोठ्या डिग्र्या नाहीये. पण जगातल्या सगळ्यात हायेस्ट डिग्र्यावाले लोक त्यांच्यासाठी काम करतात. हा सगळा विचाराचा तुमच्या माइंडसेटचा इश्यू आहे. आणि तुमचा माइंडसेट जर तुम्ही स्ट्राँग ठेवत जाल, तर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल, कॉलेजचे विद्यार्थी असाल किंवा नागरिक म्हणून असाल, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले उत्तम यशस्वी होऊ शकता.
म्हणजे खूप जणांचा असा दृष्टिकोन होता सर जेव्हा हा पॉडकास्ट बघतील ते, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलेल, की जिल्हा परिषद शाळा म्हणजे फक्त मराठी शिकवलं जातं आणि खूप बेसिक गोष्टी तिथं शिकवल्या जातात असा दृष्टिकोन किंवा अशी समज खूप जणांच्यामध्ये आहे. तर तोच दृष्टिकोन आज बदलेल कारण जिल्हा परिषद शाळा म्हणजे ही बाकीच्या शाळेंपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असू शकते. हे आज तुम्ही या पॉडकास्ट थ्रू आम्हाला सांगितलंत. आणि काळासोबत आपणही बदललं पाहिजे, पण बदलत असताना आपल्या मातीशी सुद्धा जोडून राहिलं पाहिजे आपण. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप छानरित्या सांगितल्या आणि अजून एक गोष्ट जी मला तुमची आवडली, की तुम्ही जेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत असता, तेव्हा उदाहरण देताना तुम्ही आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं देता आणि त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लाईफटाईम लक्षात राहते आणि हीच जर शिक्षण पद्धती आज सगळ्या शाळेमध्ये असो किंवा कॉलेजेसमध्ये असू दे, जर सुरू झाली तर प्रत्येक विद्यार्थी आज जे आपण म्हणतो ना कौशल्याची कमी आहे, तर ती कुठेच भासणार नाही असं मला वाटतं. आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात सर आणि खूप छान वाटलं खरं तर. शिक्षण म्हणजे नक्की कसं असलं पाहिजे आणि शिक्षण म्हणजे फक्त रट्टा मारण्याचा मार्ग नाहीये, हे तुम्ही खूप छानरित्या सांगितलत. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू सो मच. थँक यू वन्स अगेन.